नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल महासभेत झालेला गोंधळ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। चर्चेविना काही विषय जे आहेत ते मंजूर केले गेले आहेत। आज त्याच्या बातम्या देखील तुम्ही पाहिल्या असतील आणि याचमुळे हा सगळा गोंधळ झाला। बरं, ते विषय कोणते कोणते होते, मंजूर केले गेले, तर त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत। परंतु महासभा झाल्यानंतर त्या महासभेत जवळपास 2,500 कोटींपेक्षा जास्त जो निधी ठाण्याला मिळाला तो कुठे खर्च झाला याबाबत मृणाल पेंडसे प्रश्न विचारणार होत्या आणि तो प्रश्न त्यांना विचारू दिला नाही। मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहेत। त्यांचा काल महासभेनंतरचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। ते 2,500 कोटी नक्की ठाण्यासाठी कशासाठी आले होते ते देखील मी त्यांना विचारणार आहे आणि त्यांनी कोणता प्रश्न उपस्थित केला जो प्रश्न त्यांना विचारू दिला नाही। मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहेत। मॅडम, सगळ्यात आधी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो। कालचा गोंधळ सगळ्यांनी पाहिला, तुम्ही देखील बऱ्याच आक्रमक झाला होतात। नंतर तुमचा एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये तुम्ही 2,500 कोटींपेक्षा जास्त निधी कुठे गेला, काय गेला याबाबत विचारणा केली। नक्की काय प्रकार आहे? काल जवळजवळ 4 वर्षांनी ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा पार पडली आणि या महासभेसाठी मी एक 15 दिवसापूर्वी काही प्रश्न विचारले होते। कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 2023 आणि 25 असा 3 वर्ष हा सगळा कारभार हा प्रशासनाकडे होता, कारण निवडणुका झाल्याच नव्हत्या आणि त्याच्यामुळे प्रशासनाच्या ताब्यात ही पूर्ण महापालिका होती। आणि मी असा प्रश्न विचारला होता की 2023 ते 2025 या कालावधीमध्ये राज्य सरकारकडनं किती निधी ठाण्याच्या विकास कामांसाठी आला आणि हा विकास निधी नक्की कुठे वापरला गेला, कोणत्या प्रभागात कामं केली गेली, असा माझा प्रश्न होता। आणि त्या प्रश्नांची उत्तरं काल मिळणं अपेक्षित होतं आणि मला जी लिखित उत्तरं आली त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2,582.41 कोटी इतका मोठा निधी हा ठाण्यासाठी आला होता या 3 वर्षांमध्ये। मॅडम, एक मिनिट थांबवतोय। मॅडम, तुम्हाला थांबवलं मी आता। मी नीट ऐकलंय का हे विचारण्यासाठी फक्त थांबवलंय। 2,582.41 कोटी 2,582 कोटी इतका मोठा निधी 2 वर्षात ठाण्यामध्ये आला होता। खरं तर राज्य सरकारचे आपण आभार मानायला पाहिजे, पण हा इतका मोठा निधी जेव्हा ठाण्यामध्ये येतो तेव्हा असा कुठला कायापालट ठाण्यामध्ये झालेला तर दिसत नाही किंवा कुठली मोठी विकास कामं झालेली आपल्याला दिसत नाही। म्हणजे हा निधी नक्की अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रभागात आणि कोणत्या विकास कामांसाठी वापरला हाच माझा सवाल आहे। आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अधिकाऱ्यांना द्यायचीच नाहीयेत, कारण कुठल्या तोंडाने उत्तरं देणार? कारण जेव्हा इतका मोठा निधी ठाण्यामध्ये येतो तेव्हा ठाण्यात कायापालट होणं अपेक्षित आहे, पण आपण बघतोय असं काहीच ठाण्यात घडलेलं नाही। त्याच समस्या आहेत, तीच सगळी कामं आहेत, वेगळं काहीच घडलेलं नाहीये। मग हा एवढा मोठा निधी ठाण्यामध्ये कुठे वापरला गेला आणि कोणत्या प्रभागात वापरला गेला हा माझा सवाल आहे। आणि हाच प्रश्न मला वाटतं तुम्ही महासभेत विचारलात आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलं नाही आणि काही विषय मंजूर करून टाकले। बरोबर, जसं आपण बघितलं असेल मागच्या टर्ममध्ये सुद्धा जेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, म्हणजे प्रत्येक महासभेत हा गोंधळ असायचा की शिवसेनेचं बहुमत असल्यामुळे अनेकदा विषय वाचले जायचे नाहीत आणि ते असेच मंजूर केले जायचे। आणि आता यावेळेस जरी आम्ही महायुतीत असलो तरी काल देखील सभागृहात हेच चित्र बघायला मिळालं। कारण आमचं असं म्हणणं होतं की मी जे प्रश्न विचारले आहेत किंवा आमच्या काही सहकाऱ्यांनी काही लक्षवेधी मांडल्या होत्या, मला असं वाटतं की आम्ही जे काही प्रश्न विचारतो किंवा लक्षवेधी मांडतो हे ठाणेकरांचे प्रश्न असतात किंवा ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही सभागृहात तिकडे बसलेलो आहोत आणि त्यांचे प्रश्न त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम आम्ही करत असतो। पण काल देखील हेच झालं, त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे किंवा त्यांना कुठल्या ठाणेकरांना उत्तरच द्यायचं नाही असं मला वाटतं, त्याच्यामुळे आम्हाला बोलूनच दिलं गेलं नाही, कुठले प्रश्न घेतले गेले नाहीत, कुठल्या लक्षवेधी घेतल्या गेल्या नाहीत। आणि नेहमीप्रमाणे जे काही अजेंड्यावरती विषय होते, काल अजेंड्यावरती टोटल 19 विषय होते। म्हणजे 4 वर्षानंतर महासभा होतीये आणि हे अतिशय महत्वाचे विषय ठाणेकरांची जी कामं आहेत, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की एक 100 करोडचे विषय असू शकतात आणि पाईपलाईन होत्या, वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयीचे हे विषय होते। त्यातल्या काही विषयांवरती आम्हाला चर्चा करायची होती, काही प्रश्न विचारायचे होते, पण नेहमीप्रमाणे कुठलीही चर्चा न करता जे आपले सचिव आहेत मनीष जोशी त्यांनी अक्षरशः 5 मिनिटात विषय घाईघाईत वाचले आणि खालतून या सभासदांनी मंजूर म्हणून 5 मिनिटांमध्ये सभा ही गुंडाळली। म्हणजे हे त्यांची स्टाईल राहिलेली आहे नेहमीची की कुठल्याही विषयावर चर्चा करायची नाही। तर मला असं विचारायचंय की जेव्हा आपण ठाणेकरांचे ट्रस्टी म्हणून सभागृहात बसतो तर ठाणेकरांच्या हितासाठी जर आपण काम करतोय मग तुम्हाला कसली भीती वाटते? प्रश्नांची उत्तरं तुम्ही का देत नाही किंवा विषयांवरती चर्चा का करत नाही?
कारण तुम्हाला म्हणजे चर्चा करायचीच नाहीये, तुम्हाला मनमानी करून हे विषय सगळे मंजूर करायचे आहेत आणि काल तेच झालेलं आहे. आणि या सगळ्या विषयां जे मंजूर झालेले आहेत, आमचे जे उपमहापौर आहेत कृष्णा पाटीलजी यांनी मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र लिहिलेलं आहे आणि आम्ही सगळ्या नगरसेवकांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत की हे जे विषय मंजूर झालेले आहेत ते त्वरित रद्द करावेत, पुन्हा एकदा महासभा घेण्यात यावी आणि या प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी, हीच आमची मागणी आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या ठाणेकरांना सांगतो, जेव्हा महासभा होते आणि त्याच्या महासभेमध्ये काही विषय मंजुरीसाठी येतात, एक प्रथा असते की हे विषय वाचून दाखवले जातात आणि त्याच्यानंतर जे नगरसेवक आहेत ते सगळेजण त्या प्रत्येक विषयावर चर्चा करतात. परंतु या 19 विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही आणि ते विषय मंजूर केले गेले. मॅडम, काल मी संपूर्ण महासभा पाहिली, मी ऐकत होतो, तुम्ही एक म्हणजे सगळ्यानंतर एकदा एवढीच रिक्वेस्ट केली की ते ठीक आहे, आम्हाला निदान वाचून दाखवा, आम्ही ज्या लक्षवेधी ज्या मांडल्या आहेत आणि विषय फक्त वाचून दाखवा, त्या देखील वाचून दाखवल्या गेल्या नाहीत. निदान वाचून दाखवा एवढी तुम्ही माफक अपेक्षा होती. मी तेच म्हणते, आमची अगदी साधी अपेक्षा होती की जे मी प्रश्न दिले होते आणि मला त्याची उत्तरं अशी मिळालेली आहेत की आम्ही माहिती संकलित करतो. म्हणजे हे तर खूप हास्यास्पद आहे अतुल, कारण कसं आहे, आपण कम्प्युटराईज, आता आपण एआयच्या गोष्टी करतो आणि त्या जमान्यात मला अधिकारी सांगतायत की आम्ही माहिती संकलित करतोय. ती माहिती संकलित करून मला उत्तर कधी मिळेल मला माहिती नाही. त्यामुळे माझी ही काल विनंती मी करणार होते महापौरांना की अधिकाऱ्यांना आजच्या सभेमध्ये तुम्ही आदेश द्या की पुढच्या महासभेमध्ये येताना मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचा डिटेल्ड रिपोर्ट, म्हणजे जसं मी सांगितलं की ठाण्यामध्ये 2582.41 कोटी हा जो निधी आला होता तो कुठे वापरला गेला, कुठल्या प्रभागात आणि कोणत्या कामांसाठी, तर याची सगळी माहिती मला पुढच्या महासभेत देण्याची अधिकाऱ्यांना तुम्ही आदेश द्या, हेच मी सांगणार होते महापौरांना. आणि आमच्या ज्या काही सहकाऱ्यांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, खूप महत्वाचे विषय होते. फेरीवाला धोरण हा विषय त्याच्यामध्ये होता, नारायण पवारांचा एक विषय होता, विकास कामांचे विषय होते. तर आम्ही एवढंच रिक्वेस्ट करत होतो की या लक्षवेधी फक्त वाचून दाखवा, जेणेकरून सभागृहाला पण कळू दे आणि ठाणेकरांना पण कळू दे की आम्ही कोणते प्रश्न मांडलेत आणि कोणते विचारलेत. पण इतकंही आम्हाला करून दिलं नाही, म्हणजे ते लक्षवेधी वाचून दिल्या नाहीत, माझ्या प्रश्नांचं कुठलंच अधिकाऱ्यांना उत्तर देऊ दिलं नाही. म्हणजे ही कुठली मनमानी आहे? म्हणजे परत माझा हाच सवाल आहे की तुम्ही घाबरता का? तुमच्याकडे उत्तरं नाहीच आहेत का तुम्हाला उत्तरं द्यायचीच नाहीयेत? पण मी या निमित्ताने एकच सांगते की जोपर्यंत मला उत्तरं मिळत नाहीत मी शांत बसणार नाही आणि एवढा मोठा विकास निधी कुठे आणि कोणत्या विकास कामांसाठी वापरला गेला याची माहिती आम्हाला मिळालीच पाहिजे. नक्कीच कालचे जे विषय मंजूर केले गेले महासभेमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये 19 विषय, हे विषय आम्हाला नामंजूर आहेत अशा प्रकारचं पत्र उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिलेलं आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या महासभेत या 19 विषयांवर चर्चा होऊ शकते कदाचित. आणि मृणाल पेंडसे यांनी जवळपास 2,500 कोटींपेक्षा जास्त निधी जो ठाण्यामध्ये आला, त्या निधीचं काय झालं, तो निधी कुठे वापरला गेला आणि विकास कामं कुठे केली गेली, हा साधा प्रश्न जो विचारलेला आहे त्याची उत्तरं त्यांना मिळतील अशी आशा बाळगूया. आणि नक्कीच ठाणेकरांना पण आता वाट पाहतात ठाणेकर की ते 2,500 कोटी कुठे वापरले गेले याचं निदान आम्हाला लिस्टिंग दाखवा आणि तो उत्तर महासभेत पुढच्या यांना मिळेल अशी आशा बाळगूया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.